Good afternoon, everybody. I'm Ayush Prasad, Chief Executive Officer, Zilla Parishad Pune. सर्वांना नमस्कार. आजच्या नमस्ते. नमस्ते. Requesting everybody to keep your mic on mute. And currently we are expecting about 300 participants, but I can see around 70. I think link was emailed to all the hospitals, but also put on WhatsApp groups through our hospital groups. The purpose of this meeting primarily is for uh, uh, training of of hospitals on oxygen audit, oxygen management, as well as training of hospitals for electrical safety. Currently, we are running heavy electrical equipments in ICUs, and the ICUs are also we are also pumping large volumes of oxygen. So fire hazards in these areas are very high. So the aim is to prevent fire through our electrical audit, and second, of course, is rationalize the use of oxygen through our oxygen audit systems. Today, we have with us the Additional Collector of Pune, Shri Vijay Singh Deshmukh. Along with him, we have a very senior consultant with the Office of Honorable Deputy CM of Maharashtra, Shri Kaustubh. And before we start with the training session, I just quickly request Shange Sahab to basa itare. I request Shange Sahab to basically our additional CEO to basically give some clarifications about some of the things related to oxygen and sorry, related to hospital related to COVID. And after that, our additional collector, Sri Vijay Singh Deshmukh, would be taking an hour-long session on how to manage oxygen as well as fire audits and as well as electrical audits. So first, I request शेंडगे साहेब की तुम्ही थोडक्यात जरासं सांगा आणि त्यानंतर देशमुख साहेबांना आणि कौस्तुभला आपण हँडओव्हर करू. तुमचे जो काय शेतात पॉईंट्स विष्णूमध्ये डॉक्टरांच्या सर्वांना नमस्कार. आपण सर्व ग्रामीण भागातील जे हॉस्पिटल्स आहेत, साधारणतः 345 आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत की ज्यांचे कोविड ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण कोविडचं काम करत आहोत. सर्व आपण अत्यंत महत्त्वाचं असं काम करत आहोत. हे काम करत असताना आपल्याला कन्सॉलिडेशन ऑफ इन्फॉर्मेशन आणि त्याच दृष्टीने आपल्याला जी माहिती आहे त्या माहितीचं अपडेशन करून वेळोवेळी आपल्याला पुढे जावं लागत आहे. त्या अनुषंगाने आपण जी जिल्हा स्तरावर एक सिस्टीम केलेली आहे, डेटा एंट्री करणे, रिपोर्टिंग करणे, माहिती कन्सॉलिडेशन करणे, या अनुषंगाने आपण सिस्टीम केलेली आहे. आणि त्याद्वारे आपण आपणाकडून वेगवेगळ्या प्रकारची जी काही माहिती आवश्यक आहे ती मागवतो आणि आवश्यकतेप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब किंवा शासनाकडे पाठवून देतो. त्याची व्यवस्था केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण जी सिस्टीम आपल्याकडे डेव्हलप केलेली आहे आणि आपल्याला कम्युनिकेट केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण www.easycares.in हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. आणि या सॉफ्टवेअरद्वारे आपण या सॉफ्टवेअरवरती सगळे हॉस्पिटल जे आपले आहेत ग्रामीण भागातले ते हॉस्पिटल्स रजिस्ट्रेशन केलेले आहेत. आणि या सर्व रजिस्ट्रेशन केलेल्या हॉस्पिटलकडून आपण आपले किती बेडची कॅपॅसिटी आहे, आयसोलेशन बेडची कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यानंतर ICU बेडची कॅपॅसिटी किती आहे, ऑक्सिजन बेडची कॅपॅसिटी किती आहे, ही माहिती आपण रिअल टाईम बेसिसवरती घेतो. तर याबद्दलचं ट्रेनिंग पण आपण यापूर्वी आपण सर्व हॉस्पिटल्सना दिलेलं आहे. आपण वेळोवेळी या बाबतीत संपर्कात आहोत, चर्चाही करत आहोत. तर त्या अनुषंगाने माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जी आपण ह्याच्यामध्ये आपले पेशंट्स इन्फॉर्मेशन आहे, ज्यावेळेस आपल्याकडे पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला येतो त्यावेळेस आपण त्या पेशंटची इन्फॉर्मेशन आपण लगेच त्याच्यामध्ये भरावी. पेशंटची इन्फॉर्मेशन हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे सिस्टीमवरती भरायला फक्त 5 मिनिट वेळ लागतो. आपलं जे रिसेप्शन सेंटर आहे त्या ठिकाणाहून सुद्धा आपण ही इन्फॉर्मेशन पेशंटची भरू शकता, जेणेकरून ते आपल्यालाही मॉनिटर करता येते आणि आम्हालाही या ठिकाणी दिसू शकते की आपल्याकडे किती बेड्स भरलेले आहेत, किती रिकामे आहेत. आणि त्या अनुषंगाने आम्ही रिपोर्ट जनरेशन करू शकतो की शासनाला किती बेड्स उपलब्ध आहेत आणि किती ऑक्युपाईड आहेत या संदर्भात. तर कृपा करावी आणि ही माहिती आपण रिअल टाईम बेसिसवरती ज्यावेळेस आपल्याकडे पेशंट ॲडमिट होईल त्यावेळेस माहिती भरावी, ज्यावेळेस डिस्चार्ज होईल
त्यावेळेस डिस्चार्ज म्हणावा फक्त ऑटोमॅटिकली आपले बेड जे आहे ते आम्हाला इकडे व्हॅकंट दिसेल आणि त्या बेसिसवरती आम्ही ऑक्युपाईड बेड व्हॅकंट बेड ही इन्फॉर्मेशन शासनाला पाठवू शकतो. त्याचबरोबर आम्ही मेडिकल ॲडवायझरी टीम या ठिकाणी स्थापन केलेली आहे. ही मेडिकल ॲडवायझरी टीम आपल्याला ज्या ज्या वेळेस गरज भासेल त्या त्या वेळेस मेडिसिन ॲडवाइस देण्याची व्यवस्था त्या टीमद्वारे केलेली आहे. समजा आपला एखादा पेशंट ICU मध्ये आहे आणि काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत वैद्यकीय क्षेत्रातले त्या तज्ज्ञाचे आपल्याला आम्ही मोबाईल नंबर शेअर करत आहोत. त्या तज्ज्ञाशी आपण संपर्क साधून त्यांच्याकडून आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. काही इश्यू असेल तर त्याच्याबद्दल डिस्कस करू शकता आणि त्या अनुषंगाने उपचार आपण त्याच्यावरती करू शकता. दुसरा मेडिकल ॲडवायझरी बोर्ड आम्ही एक स्थापन केलेला आहे आणि त्या मेडिकल ॲडवायझरी बोर्डद्वारे आपल्याला वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे. आता यापूर्वी आम्ही आपल्याकडून ऑक्सिजन रिक्वायरमेंट पण घेतलेली होती. प्रत्येक हॉस्पिटलकडून आपल्याकडे किती ऑक्सिजन उपलब्ध आहे, किती हॉस्पिटलसाठी लागणार आहे, डेली कन्झम्पशन किती आहे, ही पण माहिती आपण आम्हाला दिलेली होती. त्याप्रमाणे आम्ही देशमुख साहेबांकडे पाठवलेली होती. देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब. त्यांनी त्या बेसिसवरती आपल्याला ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला उपलब्ध पण करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने रेमडेसिवीरची रिक्वायरमेंट पण आपण दिलेली होती, ती पण आपण सरांकडे उपलब्ध केलेली आहे. त्या आधारे त्यांनी आपले जे फार्मसी आहेत जवळच्या त्यांना रेमडेसिवीर पण उपलब्ध करून दिलेले आहे. तर याप्रमाणे आपण आपल्या इथल्या स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारे माहिती एकत्रित करणे, ती माहिती कन्सॉलिडेट करणे आणि शासनाकडे पाठवणे याच्यासाठी म्हणून व्यवस्था केलेली आहे. आपल्या सर्वांचे फोन नंबर आमच्याकडे आहेत, आपल्या सर्वांचे ईमेल ID आमच्याकडे आहेत. त्या अनुषंगानेच आपण एकमेकाशी बोलत असतो, कॉन्टॅक्ट करत असतो आणि आपली जी माहितीची देवाणघेवाण आहे ती आपण आता सुलभरित्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे कशा प्रकारे करता येईल त्या बाबतीत नियोजन करूया. आणि इथून पुढे आपण आपला जो हा प्लॅटफॉर्म आहे की जेणेकरून माहिती अपडेट करायला जो वेळ लागतो किंवा माहिती नसल्यामुळे निर्णय घ्यायला आपल्याला अडचण येते, तो आपण प्रश्न या ठिकाणी जास्तीत जास्त सोडवलेला आहे. आता फक्त रिपोर्टिंगचा थोडाफार जो इश्यू आहे तो सुद्धा आपण सोडवूया आणि जेणेकरून आपल्या सर्वांच्या मदतीनं आपण कोविडवरती मात करण्यासाठी आपला कमीत कमी वेळ माहितीसाठी कसा जाईल यासाठी प्रयत्न करूया. आपण हे जे सॉफ्टवेअर आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे ते सॉफ्टवेअर व्यवस्थितरित्या वापरावं. सुरुवातीला थोडंसं आपल्याला वाटेल की माहिती भरायला वेळ लागतो किंवा काय, सुरुवातीचा जो डेटा आहे आता आपल्याकडे पेशंट आहे तेवढाच भरल्यानंतर डेली डेटा भरण्यासाठी आपल्याला काही अडचण जाणवत नाही. आपले 5 किंवा 10 पेशंट असतात, ते प्लस होतात किंवा मायनस होतात, तेवढाच डेटा आपल्याला भरावा लागतो. याच्यापेक्षा जास्त कुठलीही माहिती भरावी लागत नाही. मात्र त्याचा उपयोग इतर जे पेशंट आहेत त्यांना कुठेही आपल्याकडे बेड उपलब्ध किती आहेत ते दिसू शकतं आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे संपूर्ण जिल्ह्यातील पेशंट येऊ शकतात आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. आपल्याकडे ते बेड शिल्लक राहणार नाहीत आणि गरजू लोकांना त्या बेडचा योग्य वापर करून घेता येईल. सर्व प्रकारचे बेड आपण याच्यामध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक माहिती सर्व प्रकारच्या बेडची ठेवलेली आहे. तर ही माहिती आपण भरत जावी. याशिवाय ऑक्सिजनच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की ऑक्सिजनच्या संदर्भात आपण माहिती द्यावी आणि सर्वांना. नमस्कार, मी विजयसिंह देशमुख, ॲडिशनल कलेक्टर पुणे. मला कल्पना आहे सगळेजण तुम्ही वर्कस्पेस असणार आहेत, सगळे डॉक्टर्स आपले. खूप काम तुमच्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आम्हाला शेअर जी करायची आपल्याला, जी आपल्या दृष्टिकोनातनं पण महत्त्वाची आणि जनरली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची आहे. हे करत असताना आम्ही 3 प्रकारचे ऑडिट्स आपण या ठिकाणी मॅन्डेटरी ऑडिट्स केलेली आहेत. तर पहिलं तर आहे फायर ऑडिट आहे, दुसरं इलेक्ट्रिकल ऑडिट आहे आणि तिसरं आपलं ऑक्सिजन ऑडिट आहे. ही ऑडिट्स का आपल्याला घेण्याची गरज पडलेली आहे? तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही फायर इन्सिडेंट घडलेले आहेत आणि ते घडताना काही कॉमन कारणांचं आपण थोडंसं अनालिसिस केल्यानंतर असं निदर्शनास आलं आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी एक्सपान्शन्स आपल्या हॉस्पिटल्सची झालेली आहेत. बरेचसे बेड्स आपण त्या ठिकाणी वाढवलेत, ऑक्सिजनचे सिस्टम्स वाढवलेले आहेत, किंबहुना व्हेंटिलेटर्स आपण त्या ठिकाणी वाढवलेत. मग एअर कंडिशनर्स आणि बाकीचे सगळे जे काही डिव्हायसेस आहेत, इलेक्ट्रिकल डिव्हायसेस, ते आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉल करायला लागले आणि सडनली आपली वायरिंग ती काय आपण तेवढ्या पद्धतीने बदलली गेलेली नाही.
तर त्यामुळं मग काही फायर इन्सिडेंट्स किंवा काही मिसॅप्स घडण्याची शक्यता आहे. तर आपण ही ऑडिट करून आपण एन्श्योर करतोय की कुठल्या ठिकाणी आम्ही त्याच्या कॅटेगरीज करतोय की हाय रिस्क कॅटेगरी कोणती आहे, मीडियम रिस्क कोणती आहे, लो रिस्क कोणती आहे आणि सेफ कोणती आहे. तर त्या पद्धतीने आमच्या ऑडिटमध्ये आम्ही बायफर्केशन करतोय. काही ठिकाणी आम्ही पिक्चर्स त्या ठिकाणी एक गुगल फॉर्म आम्ही तयार केलेले आहेत आणि त्या गुगल फॉर्ममध्ये आम्ही पिक्चर्स घेण्याची पण सोय त्या ठिकाणी ठेवली, जेणेकरून आम्हाला केव्हाही त्याचं अनालिसिस करावं लागलं आणि काही पिक्चर्स आपली पूर्वीची स्थिती कशी होती, नंतरची स्थिती कशी आहे हे आपल्याला दाखवून मग आपल्याकडनं कंप्लायन्स रिपोर्ट त्या ठिकाणी घेणं थोडंसं प्रस्तावित आहे. आणि हे तुम्हाला ऍडिशनल बर्डन वाटू नये असं आमची इच्छा आहे, कारण का हे प्रत्येकाला वाटणार आहे की हे लोक येतात, आमचं ऑडिट करतात, आम्हाला आणि काही लाख रुपये त्याच्यामध्ये खर्चात टाकतायत, अशी एक एकंदरीत भावना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी ही पहिली गोष्ट आपण जाणून घ्या, आपल्या मनातली कोणती एक्सेस भीती असेल आणि काही असेल तर ती दूर करा. हे ऑडिट्स आपल्याला मॅन्डेटरी याच्यासाठी आहेत की जेणेकरून भविष्यातले जे काही कायदेशीर प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत ते आपल्याला दूर करता येतील आणि पेशंट्स आणि या सगळ्यांचं जीविताची आपण त्या ठिकाणी हमी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि कुठलेही असं विचार घडू नये या दृष्टिकोनातनं काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आणि काही क्युरेटिव्ह मेजर्स म्हणून आपल्याला ही ऑडिट्स घेणं आवश्यक आहे. तर हा करत असताना आमचा दृष्टिकोन हा तुम्हाला मदत करण्याचा राहील. आता सध्या मला कल्पना आहे की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी रुग्णसंख्या वाढत चालली. पुण्या पीएमसी एरियामध्ये ती थोडीशी कमी झाली, पीसीएमसी मध्ये थोडीशी स्टेबिलाईज झाली आहे, पण ग्रामीण भागामध्ये ही रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. आणि ही वाढती रुग्णसंख्या जी आहे त्या आपण नक्की 100% आपण त्याच्यामध्ये प्रेशरमध्ये असणार आहे. तर काही मुद्दे आपल्याला इमिजिएट करायचे असेल ते इमिजिएट घेऊ आणि थोडासा रेस्ट पिरियड कदाचित आपल्याला सेकंड आणि थर्ड वेव्ह मध्ये जो काही मिळेल तर तो रेस्ट पिरियड आपल्याला याच्यामध्ये करेक्टिव्ह मेजर्स घेण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायचं. तर काही गोष्टी अशा असतील की बऱ्याच वेळा डॉक्टरांना आतापर्यंत या गोष्टी बघाव्या लागत नव्हत्या. लोकल वेंडर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं म्हणजे ऑक्सिजन पायपिंग करत होते किंवा इलेक्ट्रिकल पायपिंग करत होते आणि त्या ठिकाणी अशी शक्यता आहे की जी स्टँडर्ड्स मेंटेन करणं आवश्यक आहे ती स्टँडर्ड्स कदाचित मेंटेन झालेली नसावीत. म्हणजे असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, काही ठिकाणी ही शक्यता आहे. काही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने ती स्टँडर्ड्स मेंटेन करण्याचा प्रयत्न पण केलेला असेल, पण जनरल थोडंसं आपल्याला तरी ती देखील आपल्याला तपासणी त्याची करणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी कसं आहे की ऑक्सिजन आणि इलेक्ट्रिकल ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली जाऊ शकत नाहीत आणि गेल्या आणि जर काही स्पार्क उडाला आणि काही जर म्हणजे एक्सप्लोजिव्ह आहे ऑक्सिजन हे सगळ्यांना माहिती आहे, तर अशा काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण त्या बाबतीत सगळ्यांनी खूप दक्ष असलं पाहिजे. आणि हा ऑडिटचा कंप्लायन्स आपण जर केला तर निश्चितप्रमाणे आपण सगळ्यांची सेफ्टी त्या ठिकाणी एन्श्योर करतोय आणि ही सेफ्टी आपल्याला एन्श्योर करावीच लागणार आहे. माझा अजून एक मुद्दा असा होता की एकदम सडनली आपण ही ऑडिट्स करतोय, त्यामुळे थोडंसं प्रेशर आमच्या पण यंत्रणेवर आहे, आमच्याकडे पण आहे, तुम्हाला पण असणार आहे. पण ही जी पॅन्डेमिक आहे या पॅन्डेमिक मध्ये आपल्याला सगळ्यांना हँड इन हँड काम करावं लागणार आहे, एकमेकांना आपल्याला मदत करावी लागणार आहे आणि त्याचं उत्तरदायित्व शेवटी सगळ्यांना ते दायित्व आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर माझी विनंती आहे की टेक इट ॲज पॉझिटिव्हली. आम्ही आमची जी लोक येणार आहेत ऑडिट करण्यासाठी, म्हणजे ऑक्सिजन ऑडिट असेल किंवा इलेक्ट्रिकल ऑडिट असेल किंवा फायर ऑडिट असेल, यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे की डॉक्टर फार म्हणजे कष्टामध्ये आहेत, ते ऑलरेडी ओव्हरबर्डन्ड आहेत, आपण त्यांना मदत करण्यासाठी जातो. तर त्यांचा अप्रोच देखील आपल्याशी तसाच असणार आहे. तर आपण त्यांना सहकार्य करावं एवढी एक विनंती करतो. मला असं वाटतंय की ऑक्सिजन तर सडनली ऑक्सिजन एवढी म्हणजे कधी मला वाटत नाही यापूर्वी डॉक्टरांनी ऑक्सिजनवर कधी फारसं लक्ष दिलं असेल किंवा नाही. म्हणजे कधी बघत नव्हते, पण आता अशी परिस्थिती झाली की अक्षरशः खाली उतरून आपल्याला आपली ऑक्सिजनची गाडी कधी येते याची देखील वाट बघावी लागते. आणि ही सिच्युएशन एकदम डिमांड वाढल्यामुळे, डिमांड आणि सप्लाय थोडंसं डिस्टर्ब झाल्यामुळं हे सिच्युएशन झालेली आहे. अजून एक थोडीशी वाईट न्यूज सगळ्यांना कदाचित पेपरमधनं वाचली असेल की बेल्लारीमधनं येणारा 40 टन ऑक्सिजन आपल्या डिव्हिजनचा कमी झालेला आहे. आणि हा 40 टन ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आपल्याला पर्यायी व्यवस्था करण्याचे मंत्रालयीन स्तरावर खूप सारे प्रयत्न चालू आहेत. जामनगर मधून किंवा अन्य कोणत्या जे काही हे असतील त्या प्लांट्स असतील आणि ज्या ठिकाणी आपण काही थोडे बहुत प्रयत्न करून आपण आपले प्लांट्स
वाढवण्याची, त्यांची कॅपॅसिटी वाढवण्याची, जुने बंद पडलेले प्लांट सुरू करण्याचे आपण बरेचसे प्रयत्न करतोय. सगळ्यांना कल्पना असेल तापांचा एअर लिक्विडचा प्लांट आपण अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तो फंक्शनल करून दाखवला. प्रचंड मेहनत या सगळे लोक घेतात. MIDCची लोक असतील, प्रशासनातली लोक असतील, टेक्निकल एक्सपर्ट्स असतील, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, हे सगळेजण प्रचंड वेगाने काम करतायत आणि मुदतीमध्ये काम करण्याचा सगळ्यांचा हा प्रयत्न राहतोय. हे करत असताना अजून एक संकल्पना आहे की सप्लाय आपण वाढवू शकणार नाही भविष्यात. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की कोर्टाच्या ऑर्डर्स होत आहेत, रोजच्या रोज स्टेट मध्ये भांडणं होत आहेत आणि मग ती ऑक्सिजनचं डिमांड आपल्याला आपण काय सेल्फ सफिशियंट नाही ऑक्सिजनच्या बद्दल. राज्याचं डिमांड 1800 मेट्रिक टन आहे, तेवढा आपल्याकडे उत्पादित होत नाही. मग आपल्याला जामनगर, बेल्लारी, अंगुल, म्हणजे अंगुल तर तुम्हाला कल्पना असेल इथून पुण्यापासून 1500 किलोमीटर आहे, तिथून पण आणायला आपल्याला सांगितले. पण प्रॅक्टिकली ते अव्यवहार्य असल्यामुळे आपण तो ऑप्शन, गरज पडली तर तो आपण ऑप्शन बघू, तपासून घेऊ. आज रोजी आपण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण कमी करू शकतो ते काय करू शकतो, सप्लाय आपण वाढवू शकत नाही, आपण आपली डिमांड कमी करू शकतो. आणि डिमांड कमी करणं म्हणजे कोणत्याही पेशंटच्या जे रिक्वायरमेंट आहे, ऑप्शन रिक्वायरमेंट, त्याचा ऑप्टिमल यूज कुठेही कॉम्प्रोमाइज न करता जे वेस्टेज ऑफ ऑक्सिजन होते ते मात्र 100% आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. आणि ते कंट्रोल करण्यासाठी काही बेस्ट प्रॅक्टिसेस काही राज्यांनी, काही हॉस्पिटल्सनी आणि काही लोकांनी त्या ठिकाणी अंमलात आणलेले आहेत. त्याचं फक्त रिप्लिकेशन करण्याची गरज आहे. आणि हे रिप्लिकेशन करत असताना आपलं पुणे मॉडेल हे सगळ्यात चांगलं ठरेल असं आपलं हे आहे. की आता ऑक्सिजनची मला कल्पना आहे की तुम्ही म्हणत असाल किती तुम्ही म्हटले तरी आम्हाला शेवटी त्या वेंडॉरच्या मागे लागायला लागतं, डिस्ट्रीब्युटरच्या मागे लागायला लागतं, किंवा रिटेलरच्या मागे लागायला लागतं, किंवा LMOचा मॅन्युफॅक्चरर जो आहे त्याच्या मागे लागायला लागतं. त्या गोष्टी डिमांड आणि सप्लायच्या सडनली राईज झाल्यामुळे काही आपल्याला सेटल व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. पण त्याचं पण आपण मॅपिंग या ठिकाणी गुगल फॉर्मच्या माध्यमातून केलेले, जेणेकरून हा ऑक्सिजन सप्लाय आपल्याला स्टेबिलाईज करता येऊ शकेल. आणि तो गेल्या काही दिवसांमध्ये थोडासा स्टेबिलाईज झाल्यासारखं दिसतोय. तरी पण आम्हाला काही डिस्ट्रेस कॉल येत आहेत, पण आता येणाऱ्या कॉलची संख्या थोडीशी कमी झालेली आहे. तर हे करत असताना आपल्याला ऑक्सिजन ऑडिट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जे काही वेस्टेज आहे ते आपल्याला ऑक्सिजनचं वेस्टेज आपल्याला कमी करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये वेस्टेज 2 प्रकारचा असू शकतो. एक तर क्लिनिकल आणि ऑपरेशनल वेस्टेज, की जे तुमच्या वॉर्डमध्ये, आम्ही आता काही हॉस्पिटलचं आम्ही ऑडिट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं जे जाणवलंय की वॉर्डमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त ऑक्सिजन सेव्ह करण्याची चान्सेस आहे. काय झालं की एक्सपान्शन झालं पण पुरेशा प्रमाणामध्ये स्टाफ वाढलेला नाही, नर्सेस त्या तेवढ्याच आहेत, किंवा हॉस्पिटलचे जे काही वॉर्ड बॉईज, IR वगैरे आहेत ते तेवढ्याच आहेत. त्यामुळे काही कन्स्ट्रेंट जरूर येत आहेत आपल्याला. पण तरी देखील आपल्याला काही म्हणजे ऑक्सिजनमध्ये काही करेक्टिव्ह मेजर्स आपल्याला घ्यायला लागणार आहेत. ऑक्सिजन नर्स सारखे किंवा ऑक्सिजन मॅनेजमेंट टीम सारखे आपल्याला काही नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी राबवावे लागणार आहेत. आणि जेणेकरून हा जो एक्सेस ऑक्सिजन जो आहे, जो पेशंट झोपताना डोक्यावर मास्क काढून ठेवला, टॉयलेटला जाताना किंवा अन्य ठिकाणी म्हणजे तो जेवत असताना वगैरे वगैरे, तो जो ऑक्सिजनचा वेस्टेज आहे ते आपल्याला 100% कमी करायला लागेल. ऑक्सिजन विनिंग प्रोटोकॉल हा आपल्याला सगळ्यांना फॉलो करावा लागणार आहे. पेशंटला आपल्याला 92 ते 94 सॅच्युरेशनलाच ठेवायला लागेल. तो 97-98 सॅच्युरेशनला आहे आणि त्याचं जर LPM 7 आणि 8 आणि 9 10 असेल तर ते LPM आपल्याला कमी करून त्याला बिन आउट करून त्याचं डिस्चार्ज रेट आपल्याला कसा वाढवता येईल. डिस्चार्ज रेट वाढवण्याचा फायदा असा होतो आपल्याला की असलेले पेशंट्स आपले बाहेर जात आहेत आणि नवीन पेशंट्सना आपण त्या ठिकाणी बेड अवेलेबल करून देऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेस बद्दल आपल्याला सांगण्यासाठी कौस्तुभ बुटाला साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्सच्या ठिकाणी, म्हणजे एक ऑपरेशन आणि क्लिनिकल लॉसेस कमी करणं आणि दुसरं मेंटेनन्स पार्टमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने काम करून जे सप्लाय म्हणजे ऑक्सिजन पाईपलाईन्स आहेत किंवा तुमचे टँक्स आहेत किंवा तुम्ही जे वापरणारे सिलेंडर्स आहेत, जम्बो असेल, ड्युरा असेल, त्या सिलेंडर्स मधनं कुठं कुठं लिकेजेस होऊ शकतात, कुठे वॉल्सचे प्रॉब्लेम्स असतील, कुठल्या बेंडिंग मधनं किंवा कुठल्या बफिंग मधनं काही ठिकाणी लिकेजेस होत असतील, पायपिंग मधनं काही लिकेजेस होत असतील, तर ह्या सगळ्या आपल्याला मेंटेनन्स ऍस्पेक्ट आपल्याला दूर करायचे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आम्ही फॉर्म ठेवलेले आहेत. एक फॉर्म आहे तो ऑडिटचा फॉर्म आहे, ऑक्सिजन ऑडिट फॉर्म, की जो आपल्याला हॉस्पिटल्समध्ये भरायचा आहे, म्हणजे आमचे ऑडिटर येऊन तपासतील. आणि एक सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म आहे
तो ट्रेंड बायोमेडिकल इंजिनियर, मोठं हॉस्पिटल असेल तर बायोमेडिकल इंजिनियर्सकडनं तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. छोटं हॉस्पिटल असेल तर तो तुमचा जो कोण वेंडॉर असेल लोकल, त्या वेंडॉरच्या मदतीने तो आपल्याला भरायचा आहे आणि स्वतःच थोडंसं आत्मपरीक्षण करून आपल्याला ही ऑक्सिजनची डिमांड या ठिकाणी कमी करायची आहे. तर मला वाटतं हे आपल्याला पुरेसं आहे एवढं ब्रीफ. आणि हे करताना मला सांगायला अत्यंत आनंद आहे की माझ्याकडे जवळपास 11 गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं आम्ही ऑक्सिजन ऑडिट केल्यानंतर त्या ठिकाणी 28 टनाचं ऑक्सिजन ऑलरेडी आपण सेव्ह करू शकलेलो आहे. म्हणजे ह्याचं पर्सेंटेज जर बघितलं तर साधारणतः आम्ही जे 11 हॉस्पिटल्स ऑफकोर्स आम्ही गव्हर्नमेंट पासून सुरुवात केली तर 22.5% ऑक्सिजन आम्ही सेव्ह केलेला आहे. ऑलमोस्ट म्हणजे 28 टनाचा प्लांट नव्याने तयार झाल्यासारखाच आहे. ऑक्सिजन सेव्ह इज ऑक्सिजन जनरेटेड असा एक प्रकार आता नवीन म्हण, जसं इलेक्ट्रिसिटी सेव्ह इज इलेक्ट्रिसिटी जनरेटेड असा जो प्रकार होता त्या पद्धतीने हे होते. मी कौस्तुभजी बुटालांना विनंती करतो, आपला अधिक वेळ घेणार नाही. मला कल्पना आहे की आपण सगळे वर श्रेष्ठ आहात, आपला अधिक वेळ न घेता मी कौस्तुभजी बुटालांना विनंती करतो ते आपल्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि व्यवस्थित आपल्याला ऑक्सिजनची माहिती, खूप टेक्निकल माहिती, ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज बद्दलची माहिती की जनरली ती आपण फिजिक्समध्ये आणि ह्याच्यामध्ये जे केमिस्ट्रीमध्ये ऐकली असेल किंवा मॅथमॅटिकल काही अँगल्स त्याच्यामध्ये आहेत. ऑक्सिजन कॅल्क्युलेटर सारखे काही त्यांनी नाविन्यपूर्ण आम्ही डिव्हाइसेस केले आणि भविष्यामध्ये ऑक्सिजनचा एक ऍप आपण डेव्हलप करतोय की त्याच्यामध्ये पण मिनिमम डेटा एंट्री. मला कल्पना आहे सगळ्यांना की डेटा एंट्री म्हटली की आता सगळ्यांच्या अंगावर काटा येतो आणि प्रत्येक जण येतोय तो नवीन काहीतरी डेटा एंट्री काढतो आणि खूप सारे फॉर्मॅट काढतोय आणि मग ते भरतं. आम्ही ते भरायचे का, आम्ही पेशंटला ट्रीटमेंट द्यायची, असं थोडासा संभ्रम आहे. पण काही मिनिमम ह्याच्यामध्ये आपल्याला जर ती सिस्टम मधनं काही जर अलर्ट जनरेट झाली की विनआउट करायचे कोण आहेत लोक, त्यांचं विनिंग होते नाही होते, किंवा काही आपल्याकडे काही रेड फ्लॅग असलेले म्हणजे क्रिटिकल ह्याच्यामधले मुवमेंट पेशंट असतील ते मॉनिटर करणं, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मिनिमम डेटा एंट्रीमध्ये ऑफकोर्स तो पण आम्ही विचार करतोय त्या ठिकाणी. आणि सप्लाय आणि डिमांडचा हा रेशिओ आपल्याला कसा मेंटेन करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्नशील राहू. मी कौस्तुभजी बुटालांना विनंती करतोय की आपण आपलं प्रेझेंटेशन इमिजिएट त्या ठिकाणी चालू करावं. धन्यवाद. Hello everyone, my name is Kaustubh Butala. I'm part of the Pune Division's Oxygen Committee and a crisis and disaster management expert. Today we are going to look at oxygen in a very different manner. So as you all are aware, oxygen is an essential drug. Oxygen is something which cannot be administered just haphazard. And there are two conditions that can happen. One is the hyperoxia and one is the hypoxia. So we also can have hypoxia which can severely damage many parts in the patient's body. So what we need to do is that we need to monitor the oxygen properly. Now our state task force has prepared and circulated the guidelines that the patient saturation needs to be maintained between 92 to 94 as a SpO2, the saturation needs to be maintained there. The basis foundation of this oxygen milling protocol are these guidelines. Now, how do we manage this? And what have we found it in the different places that we have gone and audited? We have found that many places the oxygen was getting wasted. Now, where does this leakage take place? So there are common things like shutting off the oxygen when patient is having lunch, shutting it off when he's going away for the bathroom. Third place is that over-oxygenation. Now, how to avoid over-oxygenation? First, see that you maintain a 2-hourly chart. We will just display the chart over here. I have given the chart. So let's have a look at the chart. एक्सप्लेन करता आलं तर करा.
साईडला चॅट बॉक्स येईल असं करा. त्याचं मिनिमाइज करायचं. ते मिनिमाइज करा. Screen share करू का तुम्ही? I hope you all are able to see the form. Can you just tell me in the chat box if you are able to see the form? So you can see the form. It is very much clear. In the form, we have shown you that how you have to capture the SpO2 and the LPM. Now, let us look at the LPM methods. Okay, how to optimize your saving. What you need to do that every 2 hours you need to take these measurements, and once you take these measurements, you should. Chat box साईडला ठेवू ना. Cannot see the form. चॅट बॉक्स बारीक कर, छोटा करायचं. किंवा साईडला एकदम छोटा दे. Yeah, there is some person who is very much not aware of the role of the remdesivir, and he has shared that remdesivir is much more required in COVID than oxygen. I think we are going to take an educative session for such people with the help of Sassoon Hospital also. Okay, oxygen is the key for survival in COVID, and oxygen is something without which a patient is not going to get healed. Our quotas are coming down, and that is why this session is there. So please only have relevant chats with me. Don't put remdesivir problems. I'm not here to solve your remdesivir problems. I'm here to talk about oxygen and the issues that you can, how you can save the oxygen and what are the problems in the oxygen. Coming back to our oxygen winning, every 2 hours you record the oxygen on the screen, on the form. The form will share it if it is not visible to you on the screen. And once the form is shared, see that you implement it in the hospital, and every 2 hours the measurements are taken. There is a review of these measurements. If the patient saturation is above 92 to 94, kindly cut down the LPM, adjust the LPM in a manner that the patient stabilizes between the range of 90 to 92.
92 to 94. After 10 minutes, after you reduce the LPM, go back, again take his measurements, check that he has stabilized. Similarly, you have to set up this pattern for every patient in your hospital. Ensure that you are using prone position so that your oxygen consumption comes down. Ensure that you are using reclining beds. Your patients sit in reclining position. This will help you to reduce the oxygen usage. Second thing is your recycling. What should hospitals do to recycle? There is going to be huge shortage of NRBM, your NIV masks, your oxygen cannula, prongs, bubbles. We recommend that you recycle this material. You can use Sidex and you can use UV chambers so that this material is recycled. Hospitals like Sassoon, Jumbo COVID, all have started recycling the material. If it is written use once, maybe you can use it up to 2 to 3 times by recycling the material. This is essential because, as you know, now let us look at the humidifier bottle. First, it was available in the range of 900 rupees. Today, at 2500, 3000 rupees, you are not able to get the humidifier bottles. What can be done on the humidifier bottles also? On the humidifier bottles also, it's okay. We'll share the form if it is not visible. Okay. We'll go ahead. So basically, form बंद करो. नहीं visible होता है. form दाखवा त्याला. कुठे visible होतं? It's visible. So basically, this form, I think everybody has seen it. There are 4 types of oxygen deliveries that we'll be having. One is your O2. We have categorized that O2, NIV, NRBM, and your intubation. The precautions that you need to take while using NRBM. NRBM will help you to cut your oxygen consumption. The issue that you need to take care is the bags, the NRBM bags. They can suffocate the patient if the oxygen supply is not continuous. If the patient vomits in the bag, this all can lead to the suffocation of the patient. To avoid this, whenever you are using NRBM bag, you should have a strong mechanism to continuously monitor the patient. So NRBM will help you to cut the oxygen consumption in flows where more than 4 LPM, 5 LPM oxygen is being delivered to the patient. Most important portion is conduct floor briefings. Go to your floor, tell to people to cut down the oxygen usage. So cut down the oxygen usage. It is very much important that the oxygen usage should be cut by continuously monitoring the screens. So basically, what you should do is that do the floor briefings, educate your staff to monitor the charts, use good oximeters.
Don't use low quality Chinese oximeters. Use good quality oximeters which can also, besides pulse and SpO2, you will also get the respiratory rate of the patient. So use good oximeters, give it to your team which is on the floor, make them record the SpO2, check it in the chart. If the patient is going above 94%, just see that he stabilizes at 94%, cut the LPM. 92 to 94% is the range recommended by the task force. Cut the oxygen, stabilize in there. Also, create someone very much responsible in your hospital setup. Let that person go around and continuously see that the oxygen requirement is reduced. See that the oxygen requirement is less. So create a responsible person, and that is the concept of, say, oxygen nurse. That person's job is going around a hospital and seeing that the oxygen utilization is proper. Moving ahead in this topic, we'll go to a little bit more technical on the jumbo cylinders, because I believe most of you will be having jumbo cylinders. Now, jumbo cylinders tend to leak. To avoid leakage, you should first of all have very, very good spanners in your hospital, and ensure that you are maintaining the inventory of the spanners in your hospital. See that you are storing the wherever you are storing the cylinders, see that one spanner is attached to the thread, it is tied up and it is kept there with the oxygen cylinders. This will help you to see that your technician doesn't hammer the oxygen cylinders while doing the setting if all the threads of the spanner are proper. This will help in any further damage to your oxygen cylinders. Ensure that your oxygen cylinders are totally tagged properly by your supplier, and he is putting the last date of refill on the jumbo cylinders. Why I am asking you to do this is that oxygen cylinders will tend to leak. If you just keep your jumbo as it is for more than 2-3 months, it is going to lose the gas. It is going to lose the oxygen. To avoid this, what you should do is that have all your jumbos packed and rotate them. Don't keep reserve jumbos in one room and just forget about that. Keep on rotating all your cylinders. If you rotate the cylinders, this issue of cylinders leaking and during the emergency you finding not any cylinder which is filled will not happen. If you are keeping extra cylinders on the floor for emergency cases, similarly kindly see that you are rotating your cylinders so that you are not met with surprises in the case of emergency. When you are constructing your oxygen manifold, now the oxygen manifold will be say 8 into 8 or 4 into 4 or 16 into 16. So when you are having this kind of manifold, kindly ensure that you are also having a reserve manifold built with the system. The reserve manifold will have a NRV, non-return valve. Now what is this? Why this is important? So we have to understand a very fundamental concept over here is that oxygen works on oxygen pressure differential. So with the NRV, see that you are adjusting your oxygen pressure in such a manner that your main manifold always stays at higher pressure, and with the help of NRV, your reserve manifold stays at a lesser pressure. What this will ensure? This will ensure that in case your oxygen banks run empty or if there is any issue with your main system, the reserve oxygen system will take over and start supplying to the patients. Kindly ensure that you are having proper alarm panels. Ensure that you are putting up alarms in every zone, every ward of your hospital. You are putting up alarms where if there is any problem in the pressure drop, the alarm should go on. Ensure that at every 24/7 in your hospital, you are having at least one trained person who understands oxygen. He understands the piping. See that all your oxygen piping plan is properly displayed in your hospital. See that you are having in every ward, if you are having a large hospital, see that your oxygen plan is properly displayed everywhere.
When you do this, it is going to help you to avoid any kind of disasters. Now let us go back to the oxygen storage area. So I'll just recap. It is very important to have proper spanners, have a proper chart laid out explaining the oxygen settings, the pressures. At 24/7, we should have a proper technical person who understands every wall pressure gauge and the entire oxygen system in your hospital. And you should have a person who is trained, and also you should ensure that all your cylinders are properly labeled and with the last refill date, and you circulate all your oxygen cylinders. Moving ahead, let us look at the storage. It is very dangerous to have your oxygen manifold within the premises of the building. The oxygen manifold should be outside the building. Now, you know oxygen expands as a gas. We really don't want to increase the leakage by increasing the pressure. So what we do is that we should always have the shade covered. The shade should be constructed with non-inflammable material. Like you can have a jali around the shade, it should be properly ventilated. So we don't want to close it. We can have an open steel jali as we are using it for the fencing around the whole place where the oxygen storage is there. Ensure the security of it with padlocks. Ensure that the roof, you can use tin sheets, but it is going to heat. So below the tin sheets, you can have insulation material like bison boards, which is non-flammable, not plywoods. You should use non-flammable material. This will ensure that your oxygen cylinders are not heating and they are adequately protected. When you are closing the facility, putting the padlock for the oxygen, ensure that your security, administration, your hospital in charge, your operation team, they are all having one set of key, which is easily, it can be found in the case of emergency. So ensure all this at the security point. Use CCTV, which is the low voltage CCTV. When I mean low voltage CCTV means your CCTV should work on the DC cameras. See that your cameras are put in a place which will monitor the whole system, but it should not be plugged in into a 230 volt kind of outlet. Okay, you can have a low voltage DC supply coming to that camera. So select a system which will be working on low voltage system. We call it as a low voltage system, which means it's a basically DC system which is going to supply to the camera. And monitor your oxygen area and see that you are keeping your area very much secure. Put boards like access to authorized person only. No, no smoking. See that ensure that you put the boards where no inflammable material or anything which is flaming is allowed in the oxygen storage area. This is about your storage. Same thing will apply to your Dura cylinders. Some of you will be using Dura cylinders. So let us move towards the Dura cylinders now. And we are going to look at the concept of the liquid oxygen over here. So I want you to note down that the liquid oxygen is at the cryogenic form. Let us look what is cryogenic. The liquid oxygen will stay into a liquid, the oxygen will stay into a liquid state at a temperature below minus 183 degrees Celsius. In fact, minus 183 degrees Celsius is the boiling point of the liquid oxygen. So the oxygen is stored at something like minus 200 degrees Celsius. Now that's a very low temperature. So cryogenic oxygen, when stored into the liquid form, 1 liter of cryogenic oxygen is equivalent to 860 liters of gas. So it expands 860 times in gaseous form. Now, such cryogenic oxygen, when it is put into the Dura,
cylinder. Dura is a pressure vessel which is mobile. So at high pressure, 240 liters, not very high pressure, at some pressure, 240 liters, 200 liters or 250 liters of Dura liquid cryogenic oxygen is stored into the Dura cylinder. And this Dura has an inbuilt vaporizer. So if you are going to use only one Dura, if you have a small setup, then you don't require an external vaporizer. You can run it on an internal vaporizer. But as soon as you have a large system where more than one Dura is supposed to be there, then you are going to require multiple, or you are going to require external vaporizer since this multiple Dura cylinders will release oxygen at a very, very low temperature in gaseous form into a pipeline. This can lead to ice formation into a pipeline. To avoid this ice formation, you should use a vaporizer. Now we are going to look at the concept of vaporizer. What does vaporizer do? So, what does a vaporizer do? Vaporizer is going to help to have the liquid oxygen convert into the solid form. When the liquid oxygen from the tank reaches the vaporizer, there are a lot of fins or the structure is created in a manner that it will be able to exchange the heat with the atmosphere. So the structure exchanges heat with the atmosphere and the liquid oxygen turns into gaseous form. While this is done, the temperature around the vaporizer drops very much so that ice can form over the vaporizer. To avoid icing, you should have used sprinklers with continuous flow of water. Otherwise, your pipeline and your vaporizers totally may get full of ice. So let us now look at a small presentation on jumbo and Dura and other kind of systems. So we're going to have a look at the presentations. Presentation. So there are four type of systems which are available here to us. One is the liquid oxygen system, which is a stationary thing. Then you are having cryogenic liquid in mobile vessel, that is Dura cylinder. Then we are having jumbo cylinder, and there is a oxygen generator plant. So we'll come to the concept one by one. Quickly we'll run through this slide because we will be only conducting this session up to 5:30. So I'm going to rush through. So in the liquid medical oxygen system, we are talking about LMO. LMO systems are designed from 1,000 liter to 20 or 25,000 liters of tank, and they are recommended for above 100 beds. And ICU of minimum, by mistake it is showing maximum, it is minimum of 10 to 15 beds. This is a pressure vessel and needs permission from Petroleum and Safety Organization PESO prior commissioning. Normally, we will not go into the space and all. Okay, so we'll just touch this topic. So
oxygen works on the pressure differential system. There is no power and electricity requirement for this, and LMO is required for very, very big hospitals where there is a huge demand on the oxygen. When the demand is less, you can go to the Dura. I am skipping this component required for LMO systems because we started little late here, short of time. So we'll go a little fast. Dura 240 liters to 250 liters. 200 liters to 250 liters. They also don't require any PESO permission. The problem with the Dura is that you need to rotate the Dura. The Dura cylinder, if it is not rotated after 3 to 4 days, it will blow the whistle and it will release all the oxygen into the air because no vessel can be a perfect insulator. The temperature rises. When the temperature rises, what is happening is that the insulation, uh, there cannot be 100% insulation. So slowly, the liquid oxygen will turn into gaseous oxygen. The pressure inside the vessel will rise. And once the pressure inside the vessel rises, the safety valve will open and the oxygen will be released into the atmosphere. So if you are using Dura, you ensure that in 4 days, 5 days, your Dura is totally empty. Otherwise, it will just whistle out all the oxygen. Same in the liquid medical oxygen system. If you keep your tank filled, a lot of oxygen is going to escape into the air, and you are going to lose the oxygen. So this rotation is very much key into the oxygen storage. Rotation is the key. So Dura tanks, you require a crane mechanism to get them lifted, and loading and unloading will require a crane mechanism. The Dura cylinders, many times the Dura supplier truck will have a loading and unloading mechanism. So what you can do is that you can just pick it up and the Dura will be including the trolley, it will get transported by using a chain pulley automatic mechanism which is attached to the your supplier's truck. If that is not the case, you will have to buy and attach a Dura cylinder pulley so that these cylinders can be lifted up and kept into the trucks. So we have spoken about these jumbo cylinders. This is the manifold, left bank and right bank. This pigtails that you can see into the picture, always see that you are ensuring you are buying the copper pigtails and not the aluminum pigtails. Now we'll go to the on-site oxygen generator plant. What do this on-site oxygen generator plant do? The on-site oxygen generator plant will suck the air from the atmosphere, and there are two other tanks in which it is filled with a material called zeolite. Zeolite are basically aluminum silicates which will absorb the nitrogen from the air. So typical setup will have a compressor, a dryer, a filter of charcoal or something to filter out all the impurities, and then this filtered air will pass through the aluminum silicates. And once this air passes through the aluminum silicates, nitrogen is absorbed and pure oxygen remains. Now through certain valve combination, this oxygen is pumped into the medical gas pipeline system while the nitrogen is released into the air. When nitrogen is being released into the air from one, as soon as the oxygen is released, the pressure drops and the nitrogen which is absorbed by the zeolite will be coming back, which is then released into the air. So when one vessel is releasing nitrogen, other is releasing oxygen. Alternately, two vessels combine and keep on delivering oxygen so that you get complete supply of oxygen. That's why it is called pressure swing absorption method for delivering oxygen. So OGP plants will give you a purity of 93 to 95%. This is a continuous source of oxygen.
It is very reliable. Only thing that you will require assured power backup. Means besides your state electricity board power, MSCB power, you will also require another source of supply, because if the power fails, the entire supply to your hospital will fail. Now here I want to introduce the concept of backup oxygen. Whenever you are designing any system, kindly ensure that you are designing a backup of 4 to 6 hours or 8 hours, depending on your location. Because to avoid the situation like Nasik, where the primary source was the only source, and when the primary source is failing, the entire system fails. So this is very much essential. So let us go ahead. So the cost of the on-site generator, oxygen generator, is higher. But this oxygen generator, if it is put up with a motor, booster motor, then this generator can also fill up the jumbo cylinders. Now what we should do is that this can become your main supply if you are not having too many ventilators. Your oxygen beds can easily move to an oxygen generator if you can afford it. Obviously, it is a very capital intensive kind of investment into this generator compared to your jumbo or your other means. But once it is installed, the cost of operation of this oxygen generator plant is very minimal. And so you will not have to require to buy the oxygen for very long time. If it is possible, you should decide the LPM flow of your hospital and buy the proper kind of oxygen generator. So I have already described this molecular sieve of aluminum silicate and what happens. So the purity that can be expected is 93 to 95% out of this. You can see the booster pump mechanism over here. So we are able to see all the type of things that go into Question answer session. You are not able to see the PPT? We'll just check how we can share the screen. प्रॉब्लेम काय होते
So I'll just quickly run through this presentation from beginning. I'm very sorry for this. And so these are the four type of systems. This is the information I gave about the LMO. So you can see the icing over here. How vaporizer icing takes place. You should put showers and then you should recycle the water by creating an underground plant. And continuously shower should run on your vaporizer. And the pipeline through which from your medical oxygen tank to the vaporizer, the gas is going. And you should have a proper pipeline or this pipeline also which is seen frozen or plastic pipes with holes which can be easily removable in terms of emergency or any fitment to be done to the LMO. So this is a Dura cylinder and this is the jumbo. These are the copper pigtails which I was talking about. You can see here the copper pigtails. And you can see the oxygen on-site oxygen generator plant. I think yeah, I'll be sharing the PPT. I'll be sharing everything. I'll be asking your administration to administrator to make me join the group, and then I'll share it. I have taken the pause. The system was showing that the PPT is visible, and this chat box was also hidden. So I was not able to see your comments. I'm very sorry for that. One minute, I'll just continue. Just give me a minute. I'm trying to figure this out. So I'm very sorry. We'll proceed with the presentation now, and we are going to touch. So I'm going to touch another aspect. So just tell me if the next presentation is visible. Open next presentation. So we are just showing you a layout of a. Please first tell me if the presentation is visible to you.
Hello. Can anybody tell me if the presentation is visible? Oh, no, sir. So, मदद का बातें म्यूट करा. It is visible. We are going into the medical pipeline system. Okay. So we are little moving slow. So I'm going to go a little fast. So this thing should be avoided where the medical oxygen pipeline should be properly everywhere painted yellow. You can see what kind of mistakes are happening, and during the emergency, if the proper piping is not found, it can lead to disasters. All such things should be. It is not visible. I think I'm just stopping sharing the presentations. I'm going to discuss the points with you, and let me know, and we can be available or properly on a WhatsApp group. I'll share you everything. I'm very sorry for this. So we are going to skip the presentation. I'll tell you the points about the first about the LMO setup. Whenever you are going to have a LMO setup, large LMO setup, kindly ensure that there are two entrances, one for the vehicle to decant the liquid medical oxygen and the other for your people to come in. Kindly say that you are circulating the water and kindly ensure that you are having a proper PRV, pressure regulatory valve. What happens in the Dura or the LMO plant? The oxygen is suddenly going to expand into 860 times into the vaporizer. This causes a lot of big pressure which is created. To have this pressure regulated, if all the pressure comes into your hospital, all your humidifier bottles are going to burst. So that we don't want the humidifier bottles to burst. What do we do for that? We put PRV, pressure regulatory valves. Not only these valves are required at the source of oxygen, in every ward, in every area where you are going to have proper pipeline, where your distribution system is going to be specific for a ward or a section or a zone, you should have a proper PRV. Many hospitals would be facing a issue when they are suddenly introducing HFNO, when they are suddenly introducing ventilator, when they are suddenly introducing BiPAP machines. All of them, BiPAP doesn't require too much of oxygen, but all other devices require large
range of oxygen. And now this range of oxygen requirements depends on the brand. So from HFNO, the requirement goes right from 0 to 80 LPM. There are brands of HFNO which will support from 0 to 80 LPM. There are ventilators which will generally from 0 to 110 LPM of oxygen can be pumped into some of the ventilators. So the range that can be absorbed by the equipment is specific to the manufacturer. But the averages we have set is in the form, we have set up the averages which we are expecting as an average value in the hospitals out of our experience, study carried out, audits, and the information collected. So if your hospital is increasing this, then probably something is wrong. So let us look at the ranges. For the O2 bed, the range has to be between around 5 to 6 LPM consumption. Lower is okay, higher is means there are some kind of leakages. If you look at the HFNO, the consumption should be average 45 to 50 LPM. Same for NIV, it should be 45 to 50 LPM. There are a lot of settings which are available into this ventilator. Dr. Sonali has joined this meeting. So I'll request Dr. Sonali to talk about the ventilator settings. Dr. Sonali, are you there? Hello, Dr. Sonali. Hello, Dr. Sonali from Sassoon, are you there? Please unmute. Unmute करा त्याला. Can you hear me? We can hear you, but somebody in your team is having a mic on, so kindly please ask him to put the mic on beside you. Yes, am I audible? Bolana, we are all listening to you. Yeah. Okay, fine. If I'm audible, I should start. Very good afternoon to all of you. And I know Mr. Kaustubh Butala has given you an exhaustive presentation, and it is really a technical one. And hope you all will carry out that in implementation. Now, let's look at the clinical aspect of ventilation management and oxygen management in the ward. So most of us are using in the ICU, we are using invasive ventilation and non-invasive ventilation. Now, high flow nasal cannula is still being used at some centers, and I hope you have listened carefully to Mr. Kaustubh's talk on that. And I hope it is discontinued for the time being because we are running short of oxygen. So now let's focus ourselves onto invasive ventilation and non-invasive ventilation. Now I will first focus your attention towards an important topic. That is why we are supposed to wean the patients on invasive ventilation or non-invasive ventilation, because we have become more mechanically sort of, we see the FiO2 on the ventilator, and then we go across and we see the saturation pulse oximeter.
Now, I would encourage all of you to perform arterial blood gas analysis on everyday basis. So in ICU settings, it should be done actually as and when necessary, but at least once a day is the minimum requirement so that you can change the ventilator settings accordingly. And once you have changed any ventilator setting, it is also mandatory to perform the ABG once you have changed so that you know what change has occurred in the PO2 level. PO2 is the partial pressure of oxygen. So whenever you make any changes, either you down titrate or you up titrate the FiO2 level, you are supposed to do an ABG that will help, that will be helpful to you. See, we are here to rationalize oxygen use. We are not here to cut down oxygen use. We are here to sensitize you. You must be doing it already. You must be knowing the ventilative protocols already. But here we are just sensitizing you to just have attention towards high FiO2. So day one, maybe the patient is requiring high FiO2, but as the patient settles down, as his PO2 improves, this FiO2 level has to be reduced. And on what basis? The most accurate thing that will coincide with your FiO2 and your reduction will be more than SpO2. Your ABG PO2 level will corroborate. Now, second thing is the most important thing is you should know what happens if I give high oxygen to my patients. So hyperoxia has its own hazards. You get because of hyperoxia, you get cerebral vasoconstriction. So cerebral vasoconstriction may have its own manifestations in the form of CVA or a stroke. Secondly, you can have ocular toxicity. You can have up to retinal detachment, optic nerve head edema, and ocular vasoconstriction. So all these hazards can happen with your hyperoxia. Third, last but not the least, the hyperoxia can lead to damage to the lungs per se. So it is not that you're providing high concentration of oxygen, so the lungs are going to be all okay. It is not that way. So uh, you will have to reduce it for the sake of saving your lungs from the oxygen toxicity, the Haldane effect which takes place, and that results in damage to the pneumatocytes of the lungs, and then you get hyperoxia related effects, and hypercardia occurs, and later on there is type 1 respiratory failure is already existing, and you get additional type 2 respiratory failure. So all these effects can be avoided if you down titrate at regular intervals. Now your question must be, we have been asked to reduce the FiO2. It is not reduction of FiO2. It is you have to rethink on the oxygen delivery system. You have to rethink on the ventilatory modes. What ventilatory modes are being given to the patient. So sometimes if the compliance of the lung is poor, so in poorly compliant lungs, you can go ahead with increasing the PEEP. So PEEP can be increased from 5 to even 20. So high PEEP can be used in patients who are having low compliance lungs. Secondly, you can also change or alter the IE ratio. So most of the times the setting kept for inspiration to expiration time is 1:1.5 or 1:2. So this reading can be changed, and you can reduce the expiration time to match. Now, increased expiration time will be only useful in obstructive airway disease. It may not prove to be useful in most of the cases. So all these considerations are to be given. And last but not the least, always ARDS is blamed, but it may not be so. So the patient may be dyspneic or hypoxemic because of an underlying pulmonary embolism. So you have to diagnose pulmonary embolism very early. And if you do not diagnose it and you treat it promptly, then the patient dies because of a huge, massive pulmonary infarction. So this thing has to be kept in mind. Lastly, but not the least, is cardiac problems. So cardiac problems have to be dealt with equally well. You have to diagnose cardiac problems either with the help of blood tests like CPKMB, ProBNP, or TROP-T, TROP-I, or you can go ahead with the 2D echo. So all these tests will guide you, and sometimes diuretic therapy does magic. So you give diuretic therapy to the patient and the patient improves drastically. So these considerations must be given whenever the patient is not responding to your conventional lines of treatment. Now, this is about the ICU setting. You must also remember that the ventilators and other consumables should be clean, because we are getting more number of patients with mucormycosis, and it has become more of a trouble, and patients who are saved from COVID or who are salvaged from COVID are dying because of mucormycosis.
So mucormycosis is a costly affair. You need to give amphotericin B for 14 days. You have to do accentration. You have to take consultation of ENT and ophthalmology people, surgical procedures and all that. So it is better you take care of your ventilators, your outlets, your oxygen flow meters, all should be checked. Humidifiers, they should be clean. Sterile distilled water should be used. So all these precautions need to be taken. And of course, the good control of blood sugar needs to be done. Now, with regards to the patients, those who are very critical and you are not able to decide what should be the ventilator strategy, you have done your most. Now, you can form a local level committee in your hospital where the intensivist on duty or the doctors on duty can discuss this case across an expert panel. So you can have your own expert panel. You can have a senior intensivist, junior intensivist, physicians, RMOs, house posts. So all these can be involved, and you can have your own committee who can discuss the daily progress of these cases. And I think that solves the problems in majority of the cases. So I strongly recommend that you should have a critical case discussion panel in your hospital. Now let's go to wards. In wards also the oxygen consumption is very high. In most of the settings we have found that major savings can be done in the wards. So down titration of the oxygen. So once you have oxygenated the patient, so it is your duty to check the SpO2 again and not let the same settings prevail. So if you change the settings frequently, or if you reduce the oxygen flow periodically, and now ICMR guidelines have said that you can the patients can tolerate up to 92 to 93% of SpO2. So we have changed the levels of oxygen which are required. So you can make use of these settings and do accordingly. So we can have an oxygen nurse who is looking around these patients. One round can be taken by the doctor, and subsequent round can be conducted by the staff nurse. Now, once you have decreased the oxygen flow, it is also your duty to go back and see, say after 5 to 10 minutes, that the patient has responded. If the patient has responded, you can give another trial of reduction. So reduction in the oxygen can be made in titrations of 2 liters, or sometimes even finer titrations, say 1 liter, if the patient is maintaining an average saturation of 80 to 90, 89 to 90. So these all depend on the patient. These are tailor made. No book will give you this is the level of saturation, so you decrease by this much. This is all you are all doctors, you are all treating patients. No one patient can be similar to the other patient. It is almost like adjusting a blood sugar of a diabetic patient. So no book says what treatment should be given to a patient with 280 blood sugar and what treatment should be given to a patient with 290 blood sugar. So these are all adjustments, fine adjustments that you can make use from your own experience. So I think you can rationalize the oxygen treatment, and the results are tremendous. I think now Mr. Kaustubh and Deshmukh sir will be able to better guide on what was what was the result after the first audit round of audit that was conducted, and how many savings in terms of not only oxygen but also financial terms were made. This is going to improve our mortality rate, because more number of patients are going to get the beds. Bed availability is going to increase. No patient will die of lack of ventilator or lack of oxygen. So in turn, the benefits are huge. So we are not trying to cut off the oxygen, but we are trying to rationalize the oxygen. That is our aim. And I hope all of you understand this. Any doubts, you can go through the guidelines which have been given by the Maharashtra State Task Force, which have been published by the Ministry of Health and Family Welfare, Government of Maharashtra. So all these guidelines can be implemented at your level. And if still doubts remain, you can convey these doubts to the senior authorities, who can be able to guide you at proper times. Okay, thank you so much. So we're going to continue from where we left this meeting in terms of the oxygen safety arrangements, type of oxygen patterns. So I already discussed about the kind of arrangements that are required in your hospital for your piping, the proper diagram which you see. Now important
issues that you people might face is that suddenly you may increase some HDU kind of devices. When you are increasing suddenly HDU kind of devices, it is going to create huge amount of pressure on the pipeline, because the pipelines were meant or put by your installer for certain amount of oxygen only. But if you suddenly put high pressure devices, too many numbers on one pipeline, your entire hospital pressure management may go haywire. To avoid this, what we should do is that we should have proper spreading out of devices if you are using the existing pipeline. If you are creating a new HDU section, then talk to your medical pipeline installer or use a proper consultant and create a direct pipeline from your oxygen source to your portion of where you are going to house your HDU, the high density unit for the oxygen. So more or less now we have covered many of the aspects of the piping. The piping has to be gradually reducing. So beginning if it is 40 mm at your LMO plant, then it has to gradually decrease as it goes ahead, because if it doesn't gradually decrease, there will be a possibility of icing that can form into this pipeline. So graded pipeline should be there. There are standards like IS 7396 2017, which should be used for construction of pipeline, medical gas pipeline. Kindly ensure that whenever you are creating new piping systems, they are adhering to the standards of IS so that you don't face any issues. Periodically, you should get your pipeline check for any leakages, any sudden drop in pressure, then there might be leakages. Now, some of you are getting medical oxygen in terms of metric tons. So when LMO is delivered, it is always delivered in metric tons. How do you convert it? 1 metric ton of LMO is equivalent to 870 liters of liquid oxygen. 1 liter of liquid oxygen is equivalent to around 860 liters of gaseous oxygen. What is a gaseous oxygen? The amount of oxygen that a 1 liter container will hold in atmospheric pressure. Like if I have 1 liter container, the amount of volume, the air into that container is 1 liter air. Similarly, the oxygen if put into that container will, at atmospheric pressure is going to be 1 liter of oxygen. So typically your jumbo cylinder has 7,000 liters of oxygen. So if you adjust the flow of the patient at 10 LPM, the jumbo would probably last you for 700 minutes. That's roughly around 11 hours. The smaller type D cylinder is of 1320 liters. The Duras are of 200 liters to 250 liters. So 200 liter Dura is 200 multiplied by 860 liters. That will be more than, it will be 1,72,000 liters of gaseous oxygen. One Dura is almost equivalent to 25 numbers of the jumbo cylinders. So if your hospital is having too many of cylinders requirement per day, then you should switch for a bigger system. You should plan a backup system. If you are having Dura, your backup can be jumbo. If you are having LMO, your backup can be Dura. Similarly, you should have a system which is a backup system in case of failure. Secondly, you should increase the use of the oxygen generators into your system. So now we have talked about oxygen winning. We have talked about the floor management. Now there are other issues which I want you to address. Please try to use maximum number of trolleys to move your cylinders. Try to see that hot water to your patients, their food, their medicines,
everything is delivered on a trolley. It is a very, very faster way to cut down unnecessary number of manpower. One person on a trolley can keep on serving everywhere properly, water, food, everything. It reduces the load on the staff. So maximum use of trolleys to be done. Medical trolleys are not very expensive; they are available. Depending on your hospital's variant, you can use this medical trolleys. So now we have talked about oxygen winning, the efficiency that you need to get on the floor, the things. Now we will speak about audit. I'll just scroll through the audit form. There are two types of forms that we have designed. One is a audit form where professors from engineering college will come and conduct the audit. Another is self-certification form. In this self-certification form also, there is lot of certification that will be required to be done from your installer or a third party proper consultant who is able to envisage and do the things. So there are these two type of forms which are there. We'll be circulating the forms after joining the group because we are a little short of time. So I'm not going through the forms, but they generally deal with all the aspects that I have spoken to you about testing, about storing, about how ventilated your place is, uh, how many patient beds you are having, what kind of protocol you are following, are you doing oxygen winning or not, and as already additional collector sir has told that we are going to introduce a lot of apps and everything to make everything simple for you, and we are working on it. And basically our idea is to cut the oxygen consumption because today our nation needs oxygen. As the number of cases will rise in India, the quota of Maharashtra is becoming lesser and lesser. And once the quota is becoming lesser, there is going to be a lot of strain on the oxygen. So whatever oxygen we are having, if we are able to judiciously use it, it will be very, very good for everyone. I have created a lot of videos on this. I have created a lot of material to read. So what I will be doing is that I will be sharing the material to you on the WhatsApp group. I'll be sharing the form also on the WhatsApp group. It is very much pretty simple form. And now to conclude this, I will ask our additional commissioners to take it. करतो सर, नमस्कार करतो, उद्यापासून करतो. हो सर. चालेल. चालेल. आय होप सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आजच्या या आपल्या मीटमध्ये जे लोक सहभागी झालेत किंवा डॉक्टरांचे काही ग्रुप्स असतील तर व्हॉट्सअप ग्रुप्सवर देखील आम्ही काही बेस्ट प्रॅक्टिसेस, प्रेझेंटेशन्स, काही व्हिडिओज, काही इतरांनी काही चांगले केले असतील काही गोष्टी अशा शेअर करण्याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून ऑक्सिजन कन्झम्पशन थोडंसं कमी व्हायला मदत होईल आणि ज्युडिशियस त्याचा यूज कसा होईल या दृष्टिकोनातून ही चळवळ सगळीकडे पोहोचली जाईल. आम्ही 170 इंजिनिअरिंगचे प्रोफेसर्सना पण ऑक्सिजनच्या कन्झम्पशनमध्ये किंवा ऑक्सिजनच्या ऑडिटमध्ये आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलेले. अजून 100 प्रोफेसर्सना आम्ही ट्रेनिंग देणार आहे आणि ते लोक पण आपले प्राध्यापक मंडळी आपल्याला मदत करण्यासाठी आणि ऑक्सिजन ऑडिट करण्यासाठी आपल्याकडे भविष्यामध्ये निश्चित प्रमाणामध्ये येतील. तर याच्यामध्ये जर काही ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये किंवा काही अन्य गोष्टींमध्ये जर आपल्याला काही गरज असेल, म्हणजे त्याला आपण जसं म्हणतो की ट्रेनिंग नीड अनालिसिस आपण जर करता आलं आपल्याला तर तसंही आपण करून घेऊ. आणि ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स म्हणजे TOT मॉड्यूल इथे पण आपल्याला TOT प्रमाणे आपल्याला जर काही ट्रेनिंग्स पण पिरियडिकली घेता आली जिल्हा परिषदेच्या किंवा आपल्या सिव्हिल सर्जन साहेबांच्या माध्यमातून
तर तशी देखील आपण घेऊ. आता पिंपरी चिंचवडच्या काही डॉक्टरांची ट्रेनिंग रिगार्डिंग ऑक्सिजन कन्झम्पशनसाठी हे ससून हॉस्पिटलचे काही डॉक्टर्स त्या ठिकाणी अरेंज करत आहेत. तर हे देखील आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. काही सिम्पलच्या गोष्टी आहेत की ज्या आपण सगळ्यांनी जर फॉलो केल्या, मला वाटते बऱ्याच NDTV पण त्या दिवशी सांगितलं की ऑक्सिजन जसं प्रेशर डिफरन्सवर काम करतो त्या पद्धतीने त्यांनी काय केलं की सर्वात वरचा जो फ्लोअर आहे त्या फ्लोअरला ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही अशा काही पेशंट्स त्या ठिकाणी ठेवले त्यांनी. त्याच्यानंतरच्या खालच्या फ्लोअरला ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे पण आधी 2, 4, 5 LPM पर्यंत ज्यांचं म्हणजे रिक्वायरमेंट आहे असे पेशंट्स ठेवले. त्याच्या खाली पुढे हायर ऑक्सिजनचे म्हणजे 10, 12 किंवा आपला जो मॅक्सिमम लिमिट आहे 15 पर्यंत जो आपण ह्युमिडिफायरचे जेवढं लिमिट आहे त्या याचे पेशंट ठेवले आणि सगळ्यात खाली त्यांनी मग व्हेंटिलेटर्स आणि ICUचे पेशंट्स त्या पद्धतीने ठेवले. सिम्पलची एवढी गोष्ट केली तरी देखील त्यांना काही त्या ठिकाणी ऑक्सिजन कन्झम्पशनमध्ये बचत करता आली. तर असे काही बेस्ट प्रॅक्टिसेस असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्या आपण सगळे एकमेकांशी आपण शेअर करू. ॲडमिनिस्ट्रेटिव्हली मला कल्पना आहे तुमच्या ज्या कमेंट बॉक्स आपण वाचले की रेमडेसिवीरचा सप्लाय तुम्ही व्यवस्थित करा किंवा ऑक्सिजनचा सप्लाय आणि दुरुस्त करा. रेमडेसिवीरच्या बाबतीत पण मला सांगायचं आहे की जेवढा काही सप्लाय येतोय तो सर्व सप्लाय आपण त्या ठिकाणी तुम्हाला पाठवून देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर 10% गव्हर्नमेंटच्या किंवा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी किंवा अन्य काही प्रायव्हेटमधले पण फ्रंटलाईन वर्कर्स असतील अशासाठी राखून ठेवण्याच्या सूचना आल्या होत्या. पण तसं आपण कोणतंही न करता 100% साठा हा आपण उपलब्ध करून देतोय. आणि हा साठा देत असताना सगळ्यांना समन्वयी पद्धतीने कसं आपल्याला देता येईल, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन म्हणतो आपण, त्या पद्धतीने आपण करतोय. जसं साठा येईल तसं आपल्याला जास्तीचं रेमडेसिवीर आपल्याला उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा देखील प्रयत्न राहील. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला काही ऑर्डर्समध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत सिम्पल, ज्या आपल्या टास्क फोर्सने आपल्याला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे रेमडेसिवीरचं पेशंटला देणं आणि त्याचं जे काही आहे त्याचे अकाउंटिंग आपण प्रॉपर ठेवणं, या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायला लागतील. रेमडेसिवीरला जेव्हा आपण ऑक्सिजन बेड हा म्हणजे एक मेजर ऑक्सिजन बेड आणि ICU बेड म्हणजे फंक्शनल बेड हा जेव्हा क्रायटेरिया लावला तेव्हा आपल्याला वेबसाईटमध्येच याची संख्या वाढत चाललेली आहे. सुरुवातीला 299 आपल्या पोर्टलवर अपडेट झालेले होते फक्त हॉस्पिटल्स आणि जवळपास 7,000 बेड्स होते. ते बेड्सची संख्या आता साधारणतः आपल्याकडे 16,500 आणि 623ला आपण देतोय. पण त्याच्यापेक्षा देखील जास्त लोकांची आता डिमांड येते. साधारणतः 21,000 बेड्सची डिमांड येते आम्हाला. तर हे करत असताना आम्हाला देखील एन्श्युअर करायचे की ह्या रेमडेसिवीरचा वापर फार ज्युडिशियसली आणि फार व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. हे करत असताना कसं आहे की CCCला आम्ही देण्याचं धोरण आमचं नाही आहे पुरतं, पण प्रेशर जेवढा पेशंट्सचा येतोय ते पाहता काही सिव्हिअर पेशंट्स पण म्हणजे सिरियस पेशंट्स पण CCCमध्ये आलेले आहेत. तर त्यांना देखील काही का होईना थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला तो द्यावा लागेल. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जवळपास 80% पेशंट्स हे असिम्टमॅटिक आहेत. राहिलेले 20% 17% हे DCHCमध्ये किंवा ऑक्सिजन बेडवर ते जातील आणि 3% पेशंट हे आपले जवळपास क्रिटिकल होतील आणि त्यांना बायपास किंवा व्हेंटिलेटर किंवा काही लागेल असं आहे. जनरल रेशिओ सेंट्रल गव्हर्नमेंटने असं दिलं आहे की 1% पेशंट्स हे व्हेंटिलेटरवर असायला पाहिजे. पण आज पुण्यामध्ये असं दिसतंय की 1.8 आपला रेशिओ आहे. याचा अर्थ काय की आपल्याकडं बाहेरून बरीचशी आवक होती आहे पेशंटची आणि आपल्याला ती रोखता येणार नाही. कारण त्याचं चांगल्या फॅसिलिटीज आपल्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहेत. ते निश्चितपणाने आजूबाजूच्या जिल्ह्यांमधनं आपल्याकडे पेशंट येत राहणार आहेत. त्यामुळे माझी विनंती अशी आपल्याला की ऑक्सिजनचा वापर हा आपला इमिजिएट आपले जरी ॲक्टिव्ह रुग्ण कमी झाले तरी देखील ऑक्सिजनचा वापर हा आपला कमी होणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे हॉस्पिटलाइज जे पेशंट्स आहेत त्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही आणि ती कमी होणार देखील नाही. जसजसं पेशंट क्रिटिकल होत जातो तसतसं त्याची ऑक्सिजन रिक्वायरमेंट पण वाढत जाते. त्यामुळे येत्या काही काळामध्ये आपल्याला कुठे रिलीफ मिळेल असं वाटत नाही. आणि ज्या पद्धतीने आपलं ऑक्सिजनचं सप्लाय कमी होतोय
त्या पद्धतीने आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन जर आपण वापरला, वाचवला, तर तो अन्य पेशंट्सना, गरजू पेशंट्सना देखील आपल्याला देता येऊ शकतो. आपल्याला फार वाईट वाटतं सगळ्यांना, तुम्हालाही वाटतंय, आम्हालाही वाटतंय की पुरेशी मेडिसिन्स, पुरेसं ऑक्सिजन, पुरेसे बेड्स आपण याच्यामध्ये पॅन्डेमिकमध्ये अवेलेबल करून देऊ शकत नाही. थोडंसं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडतंय. या सगळ्या इन्स्पाइट ऑफ ऑल दिज ऑड्स आपल्याला या कोविडच्या जे काही पॅन्डेमिकची आपल्याला लढाई किंवा मुकाबला करायचा आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण एकत्र येऊन जे काही आपल्याच्याने शक्य आहे, जे काही आपण समाजाला आपलं जे काही दायित्व आहे आपलं, तर ते सगळे दायित्व आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने करू. आपल्याला जरी काही शंका असतील, काही हे असतील, तर जरूर आपले काही व्हॉट्सअप ग्रुप करा, जेणेकरून इन्फॉर्मेशनचं आदान प्रदान आपापसामध्ये होईल आणि मग आपण जास्त चांगल्या पद्धतीने या संकटावर संकटाशी आपण मुकाबला करू. कारण का संकटावर मात करू असं म्हणणं म्हणजे तुम्हाला आणि मलाही कल्पना आहे की आपण जबाबदार आहोत. आपल्याला हे शब्द वापरताना देखील खूप काळजी घ्यायला पाहिजे आपण की संकटाचा मुकाबला करत असताना जे काही आपले रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस आपण फार चांगल्या पद्धतीने आणि ज्युडिशियसली वापरणं आवश्यक आहे. जसं ऑक्सिजन हा आपल्याला म्हणजे काही एक रिसोर्स एवढा कमी म्हणजे स्कॅर्स रिसोर्स होईल असं वाटलं नव्हतं. भविष्यामध्ये कदाचित काही कन्झ्युमेबल्स पण स्केअर्स होऊन जातील. विशेष करून तुमचे ते ऑक्सिजन मास्क आहेत, NRBM आहेत, नेझल कॅन्युला आहे किंवा आणि काही बाकीचे असतील, ते हे पण आपल्याला रिसोर्सेस फार जपून वापरावे लागतील. असं जरी म्हटलं की मार्केटच्या सिच्युएशनशी आपोआप मॅचअप होतं, पण ते मॅचअप होण्यासाठी काही पिरियड द्यायला लागतो आणि तो पिरियड कदाचित त्यावेळेस आपल्या हातामध्ये नसेल. तर त्यामुळे याचं देखील आपल्याला रियूज कसा करता येईल, सॅडेक्स किंवा ग्लुटराल्डिहाइड म्हणून सोल्युशन्स, म्हणजे सॅडेक्सचं नाव आहे, असे सोल्युशन्स म्हणून आपण कशा पद्धतीने याचं रियूज करू आणि भविष्यामध्ये आपलं सेव्हिंग्ज आपण कशा पद्धतीने करू हे देखील आपण सगळ्यांनी काळजी निश्चितपणाने घ्यायला लागेल. मला असं वाटतं की आजचं हे जे आपलं इंटरॅक्शन झाले ते निश्चितपणाने सगळ्यांना उपयोगी होईल आणि पुण्याची ऑक्सिजन डिमांड काही प्रमाणामध्ये म्हणजे जो वेस्ट जाणारा ऑक्सिजन होता, आपला वेस्टेज होतो, ते आपण कमी करून ऑक्सिजनची डिमांड आपण थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपण कमी करू शकू आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा हा आपल्या पेशंट्सना होईल. मग अशी सोनाली मॅम म्हणाल्याप्रमाणे म्युकरमायकोसिसचं एक मेजर कारण आहे की बऱ्याच ठिकाणी टॅप वॉटर त्या ह्युमिडिफायरमध्ये वापरलं जातं. तर कृपया आपल्याला डिस्टिल वॉटर आपण वापरणं अपेक्षित आहे, त्यातली काही लिकेजेस कमी करणं अपेक्षित आहे, जेणेकरून हे मायक्रोज फंगस ही काही पसरणार नाही आणि लोकांना कोविडमधनं जरी बरं झालं तरी म्युकरमायकोसिसशी परत सामना करावा लागतोय. हे मल्टिपल आपल्या हेल्थ सिस्टमवरच शेवटी याचा ताण येणार आहे. तर काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितपणाने आपण सगळ्यांना जर ट्रेन केलं, आपला जो पॅरामेडिकल स्टाफ आहे किंवा अन्य काही आपली जे लोक त्या ठिकाणी काम करतात, अशा सगळ्यांना जर आपण थोडंसं ट्रेन केलं, त्यांच्यामध्ये थोडंसं सेन्सिटिव्हिटी किंवा अवेअरनेस आपल्याला जर जनरेट करता आला तर किंवा आपण एकत्रितरित्या या सगळ्या संकटाशी लढताना त्याचा निश्चित आपल्याला उपयोग होईल. मला वाटते की आजचं आपलं सेशन आपण या ठिकाणी थांबूयात. आपण काही व्हॉट्सअप ग्रुप जरूर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर देखील आपण ही इन्फॉर्मेशन यापुढे कायम शेअर करत राहू. धन्यवाद.